हॅलो. तर पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही पुन्हा एकदा एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहोत आणि सारंगला लगेचच पोस्टमॅन बेअर ही जी आम्ही आत्ता गोष्ट केली होती त्याच्यानंतर अजून एक गोष्ट करायची इच्छा झाली आहे. सो आम्ही लगेचच हा पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करतो आहोत. पोस्टमॅन बेअर जर तुम्ही पाहिलं नसाल तर नक्की ती गोष्ट तुम्ही नक्की पहा. आणि आज आम्ही आता गोष्ट जी सांगणार आहोत त्याचं नाव काय आहे सारंग? मोठ्याने सांग. हाईड अँड सीक पिग. हाईड अँड सीक पिग. हाईड अँड सीक म्हणजे काय? लपाछुपी. लपाछुपी. बरोबर. हाईड अँड सीक पिग हे सुद्धा कोणी लिहिलंय सारंग हे पुस्तक? जुलिया डोनाल्डसन नावाच्या आजीने. तर आपण हे पुस्तक आता वाचूया. लेट्स प्ले हाईड अँड सीक. आपण हाईड अँड सीक खेळूया. सेज हेन. कोको म्हणते कोंबडी असते. कोंबडी म्हणते आपण हाईड अँड सीक खेळूया. येस सेज पिग. आय काउंट टू 10. पिग काय म्हणतं? कितीपर्यंत मोजणार? 20 पर्यंत. अरे नाही, ते लगेच कुठेतरी जवळच लपणार असणार. बहुतेक जवळच लपायचं असेल त्यांना, म्हणून सारंग ते 10 पर्यंत मोजणार आणि तेवढ्यात ते लपणार आहेत. ओके. कोण मोजणार आहे सारंग? पिग मोजणार ना. आणि कोण लपायला चाललंय? बरोबर, कोंबडी लपायला चालली आहे. ओके. सो बघूया हा आता ते कुठे कुठे गेलेत. आय काउंट टू 10. मी 10 पर्यंत मोजणार. पिक म्हणते तेवढ्यात तू जाऊन लप. म्हणणार तू 1 2 3 4 5 6 7 10. बघूया पिग निघालं असणार आता. नाव इट्स टाइम फॉर पिग टू सीक. कॅन यू सी अ येलो बीक? तुम्हाला पिवळ्या रंगाची चोच दिसते. कोणाची आहे रे ती? आपल्या इकडे आहे ना. आम्ही इस्रायल मध्ये आहोत आता आणि इथे खूप सारे ब्लॅक बर्ड्स आहेत. त्यांची जी चोच आहे ती पिवळ्या रंगाची असते आणि ते पक्षी काळे असतात. लहान पिल्लं जर असतील किंवा मादी पक्षी जर असेल तर ते थोडेसे ब्राऊन असतात, पण मोठे झाल्यानंतर त्यांचा रंग हा काळा असतो. सो come on blackbird, follow me. Let's find hen. Where can she be? इथे तर नव्हती कोको. इथे तर ब्लॅकबर्ड निघाला. ब्लॅकबर्डला घेऊन आता पिग चाललाय. हा बघूया. हा लुक अ टेंट. सारंग टेंट आहे. टेंट म्हणजे काय रे सारंग? तंबू आहे. इज हेन इन हिअर? या तंबू मध्ये आहे का रे? हेन आहे का रे? आहे. बघूया. कॅन यू सी अ लॉंग ब्राऊन इयर? पण कोंबडीला असा एक मोठा कान असतो का? नाही. मग कोण आहे रे? कोण आहे रे? बघ बघ बघ. लॉंग इयर कोणाचा आहे? रॅबिटचा. ससोबा आहे त्याच्यामध्ये. कम ऑन रॅबिट, फॉलो मी. लेट्स फाइंड. अरे हो रे, चहा पीत आलाय. चहा पीत आलाय. कम ऑन रॅबिट, फॉलो मी. लेट्स फाइंड हेन. वेअर कॅन शी बी? कुठे असेल? चल आपण शोधायला जाऊया तिला. पिग हॅज फाउंड अ स्पॉटी शीट. ठिपकेदार चादर दिसलीये त्याला. कॅन यू सी अ पेअर ऑफ फीट? सारंग तुला दिसतायत का रे? एक जोड पाय दिसतायत का? कोण आहे रे? कोणाचे पाय आहेत? पण कोंबडीला असे पाय? खारुताई आहे. कम ऑन स्क्विरल, फॉलो मी. लेट्स फाइंड हेन. वेअर कॅन शी बी? कुठे असेल रे ती? बघूया. खारुताई पण गेली. हा त्यांच्याबरोबर निघाली. मे बी हेन्स बिहाइंड दिस पेल. कॅन यू सी अ फरी टेल? कोण आहे? कोणाची शेपूट आहे? कोकोला असते अशी शेपूट? नाही. कोणाची आहे? डॉर्माऊस. एक उंदीर मामा आहे. त्याची शेपूट होती ती. कम ऑन डॉर्माऊस, फॉलो मी. लेट्स फाइंड हेन. वेअर कॅन शी बी? कुठे असेल रे कोको? आता तर डॉर्माऊस पण निघाला. सारंग आता किती जण निघालेत बघ जरा पिग बरोबर. पिग आहेस 1 2
5 जण निघालेत कोकोला शोधायला, म्हणजे पिग बरोबर अजून 4 जण आहेत. हा, सगळे मिळून 5 जण शोधतायत कोकोला. Who's behind this garden rose? ह्या झाडापाठी कोण आहे? Can you see a stripy nose? एक हा पट्टेदार वादळ आहे. ना, बॅजरचं आहे ते, बरोबर बोललास. हे बॅजरचं नाक आहे. कम ऑन बॅजर, फॉलो मी. I'll lead you to our picnic tea. चल बॅजर, तू पण चल. आता आपण मस्तपैकी चहा प्यायला जाऊया, पिकनिक करायला जाऊया. स्टिल नो हेन. अजून मिळाली नाही रे कोंबडी. कुठे रे लपली असेल ती? Where did she go? कुठे गेली असेल ती? Pig can't think. आता मात्र काहीच सुचत नाहीये हा डुकराला त्या. बट डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का ती कुठे आहे? कशात आहे रे? येतात. त्या बास्केट मध्ये लपून बसली होती कोंबडी. थोड बास्केट मध्ये. अंकून जाईल. श्वास काय होईल? ऐकून जाईल. श्वास अडकून जाईल. अरे बापरे, श्वास रोखला जाईल तिचा. बरोबर बोललास तू. आणि त्याच्यात लपून बसली होती. अशा ठिकाणी लपायचं असतं का? नाही ना. ह्याला सांगितलेलं आहे, जर तू असं कुठच्याही कोनाड्यात वगैरे लपलास तर आपला श्वास रोखू शकतो. हा, म्हणून असं लपायचं नसतं. हा कोको लपे. पण शोधून काढलं तिला लगेच पिगने. तिला माहित होतं की आता पिग येणारच आहे मला शोधायला. पिकनिक करायला गेले होते ना ते, तर बास्केट तर ते उघडणारच नाही, तर चहा थंड झाला असता. म्हणून ती त्याच्यात बहुतेक लपून बसलेली. ओके, तर कशी वाटली आमची ही गोष्ट तुम्हाला? आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि तुम्हाला कुठची गोष्ट ऐकावीशी वाटते हेही आम्हाला नक्की कळवा. बाय. टाटा कर आता. टाटा बाय. अरे वा, तुम्हाला एक फ्लाइंग किस पण दिलेली आहे सारंगने. बाय.